नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासंदर्भात तुम्ही फॉर्म भरत असाल तर एक नवीन अपडेट जी आहे तर ती आलेली, याची फॉर्म भरण्याची डेट एक्सटेंड झालेली, सोबत काही अन्य देखील सूचना आलेल्या आहेत। तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच मित्रांनो, तुमच्यासाठी लवकरच आपण मेकॅनिकल आणि सिव्हिल या दोघांसाठी जी आहे तर ती टेस्ट सिरीज, ऑनलाईन टेस्ट सिरीज IBPS पॅटर्न नुसार जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे। तर तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर या दोन्ही टेस्ट सिरीज लाईव्ह झालेल्या दिसतील। त्यासोबतच सिव्हिलची, मेकॅनिकलची या सगळ्यांच्या जेईच्या बॅचेस ज्या आहेत तर त्या देखील आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत, तर त्या देखील तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। आता आपण हे काय परिपत्रक आलेले ते पाहूया। बघा, हे शुद्धीपत्रक आलेलं यांचं आत्ताच नुकतंच 18/12/2025 ला शुद्धीपत्रक आलेले। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सरळ सेवेची पदभरती जाहिरात 2025 पाहायला मिळते। बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलेले की फॉर्म भरण्यासाठी आता 26 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली, म्हणजे आता पुन्हा फॉर्म जे आहे तर ते भरू शकतो आपण, थोडी एक्स्ट्रा मुदत मिळालेली, म्हणून ज्यांचा फॉर्म भरला नसेल तर ते आता MGP ला फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात मित्रांनो। त्यासोबतच इथे जे आहे तर ते त्यांनी इथं काय सांगितलेले बघा की त्यांच्याकडून स्थापत्य अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न याऐवजी यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न, म्हणजे मेकॅनिकलला मेकॅनिकल डिप्लोमाचे प्रश्न येतील आणि सिव्हिलला सिव्हिल डिप्लोमा पर्यंतचे प्रश्न जे आहेत तर ते येतील। त्यासोबतच लक्षात घ्या, कनिष्ठ अभियंता या पदासाठी किमान 3 वर्ष कालावधीची पदविका या शैक्षणिक अर्हतेबरोबरच उच्च शैक्षणिक अर्हतेचे उमेदवार देखील अप्लाय करू शकतात। यासाठी ऑनलाईन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले, म्हणजे सगळ्यात मोठी बातमी आहे की मेकॅनिकलला आता डिग्री वाले देखील जे आहेत तर ते अप्लाय करू शकतात। लक्षात घ्या, डिग्री उमेदवार बघा इथं स्पष्ट म्हटलेले की पदविका या शैक्षणिक अर्हतेबरोबरच उच्च शैक्षणिक अर्हतेचे जे आहेत तर ते करू शकतात। आता हे असं होणार आहे, डिप्लोमा प्लस डिग्री किंवा डायरेक्ट 12th प्लस डिग्री, हे जे काही बदल असतील तर त्याच्या संदर्भात आपण फॉर्म भरून बघू आणि त्याच्यानंतर आपल्याला ही प्रोसेस जी आहे तर ती कळणार आहे मित्रांनो। त्यासोबतच इथं जे आहे तर ते लिपिक टंकलेखक यांना नियुक्ती मिळाल्यानंतर 2 वर्षापर्यंतची टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे राहील, म्हणजे या उमेदवारांना आता सध्या टायपिंग सर्टिफिकेट देण्याची गरज पडणार नाही, ज्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्य सैनिकांचे नाम निर्देशित पाल्य, 1991 च्या जनगणनेचे कर्मचारी, 1994 नंतरच्या जनगणनेचे कर्मचारी यांना आता टायपिंग नाही दिलं तरी चालेल, त्यांना नंतर टायपिंगचं प्रमाणपत्र दिलं तरी जे आहे तर ते चालतं। तर या सगळ्या काही गोष्टी आहेत। बघा, IBPS हीच परीक्षा घेते, ही प्रत IBPS ला जी आहे तर ती पाठवण्यात आलेली, IBPS याच्या संदर्भातला बदल करेल। आता जो आपला मेकॅनिकलचा डिग्रीवाल्यांचा प्रश्न होता तर तो इथं दिलेला आहे, परंतु एक शब्द पुन्हा इथं आलेला आहे, अर्हतेबरोबर। आता असं नाही झालं पाहिजे की डिग्री प्लस डिप्लोमा एलिजिबल केला पाहिजे, 12th प्लस डिग्री जी आहे तर ती खऱ्या अर्थाने एलिजिबल झाली पाहिजे। त्याच्या संदर्भात उद्यापर्यंत आपण काय करू, तो फॉर्म भरून बघू आणि फॉर्म मध्ये तो मुद्दा येतो का नाही तर त्या सगळ्या काही गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या करून बघू मित्रांनो। तर हे अशा पद्धतीने अपडेट होतं, अशाच पद्धतीने सर्वात माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळत असतात, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जरूर जॉईन करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।